नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 27 जुलै 2024। आपला पुढील हवामान अंदाज 30 जुलैपर्यंत म्हणजे पुढील 4 दिवस आजपासून। तर दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसे वातावरण राहील, मराठवाड्यामध्ये, विदर्भामध्ये व कोकणामध्ये कसे वातावरण राहील। तर कोकणामध्ये पाऊसमानामध्ये घट झालेली आहे दिसून येईल या 30 तारखेपर्यंत। पण अधूनमधून हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी, काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या सरी पडतील 30 तारखेपर्यंत। आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुद्धा पावसामध्ये घट झालेली दिसून येईल। त्यामध्ये अधूनमधून हलक्या स्वरूपाचं मध्यम स्वरूपाच्या पावसाचं सरी व प्रकाश, ते म्हणजे ऊन, त्यामध्ये उन्हाचं स्वरूप जे आहे 1-2 तास किंवा 2-3 तास अशा प्रकारचे राहील। आणि ढगाळ वातावरण। तर धाराशिव लातूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचे प्रमाण थोडे कमी झालेले आपल्याला दिसून येईल। आणि त्यामध्ये सुद्धा अधूनमधून सूर्यदर्शन व पावसाच्या सरी पडतील ह्या 30 तारखेपर्यंत। तसेच आता बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा अधूनमधून पावसाच्या सरी व 1-2 तासाचं सूर्यदर्शन होईल। वातावरणामध्ये रिमझिम पद्धतीचा किंवा हलक्या पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता, म्हणजे पाऊस जो आहे तो पाऊस 15-20 मिनिटं किंवा 1 तासापर्यंत पाऊस पडण्याची शक्यता व रिमझिम पद्धतीचा जास्त स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता नाही। नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता। नांदेड जिल्ह्यामध्ये मात्र पावसामध्ये वाढ झालेली आपल्याला दिसून येईल। तर त्याच्यामध्ये नांदेड, परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा परभणीचा जो उत्तरेकडचा भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा पाऊस वाढलेला दिसून येईल पुढील 3 ते 4 दिवसामध्ये। आणि जालना जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या व सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता त्यामध्ये। आणि अधूनमधून 1 ते 2 तासाचं सूर्यदर्शन होईल। तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेच वातावरण राहील। अधूनमधून सूर्यदर्शन 1-2 तासाचं आणि रिमझिम पद्धतीचा 15-20 मिनिटं किंवा 1 तासापर्यंतचा पाऊस, हे वातावरण 30 जुलैपर्यंत राहील। तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तसेच वातावरण राहील। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त पावसाचे प्रमाण राहील, थोडी म्हणजे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा, म्हणजे परभणीच्या तुलनेने हिंगोली जिल्ह्यामध्ये थोडी जास्त पावसाचे प्रमाण राहील। अधूनमधून 1-2 तास सूर्यदर्शन व पावसाचा स्पीड जे आहे तो जास्त राहील, म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। आणि विदर्भामध्ये नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तसेच अमरावती विभागामध्ये सुद्धा मध्यम तर काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढील 30 तारखेपर्यंत। अमरावती जिल्ह्याचा जो मध्य प्रदेश लागत जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये मात्र थोडे जास्त पाऊसमान वाढलेले दिसून येईल। त्यामध्ये मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडणे म्हणजे अकोला, अमरावती या जिल्ह्यामध्ये। आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये थोडे पाऊसमान कमी राहील, म्हणजे हलका ते मध्यम स्वरूपाचा। व तसेच आता खानदेश, नाशिक विभागामध्ये सुद्धा पाऊसमान थोडे कमीच आपल्याला झालेले दिसून येईल। पण नाशिक जिल्ह्यामध्ये 28 म्हणजे उद्या आणि परवा या 2 दिवसामध्ये पाऊसमान वाढेल। आज मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसमान कमी राहील। उद्या व परवा नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसमान म्हणजे जास्त, परवा दिवशी म्हणजे 29 तारखेला मात्र नाशिक जिल्ह्यामध्ये पाऊसमान वाढेल। 29-30 तारखेला नाशिक जिल्ह्यामध्ये। त्याच्यामध्ये नाशिक जिल्हा, तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यामध्ये मध्यम तर काही ठिकाणी जोरदार सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडेल। तर नगर जिल्ह्यामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडेल, रिमझिम पद्धतीचा व 1-2-3 तासाचं सूर्यदर्शन। हे झालं आपला महाराष्ट्रातील हवामान अंदाज। माऊली चिकणे हवामान अंदाज यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू नका। धन्यवाद।